नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय हा अर्जंट म्हणत असतो की आपण उद्याच रमाचं ढोवा जेवण करू, कारण की मला दुबईला जायचं आहे. तेव्हा सीमा म्हणते, हे कसं पॉसिबल आहे, उद्या कसं होऊ शकतं ढोवा जेवण. तेव्हा अक्षय म्हणतोय, नाही उद्याच करायचं, मला काम आहे, मला बाहेर जायचं आहे. असं बोलल्यानंतर आता सीमा एकदम कोड्यातच पडलेली असते. आणि इकडे इरावतीला कळालेलं असतं की सीमाला सगळं कळालं आहे, कोण खरी रमा आहे आणि कोण खोटी रमा आहे. त्यामुळे इरावती तिला तिच्या रूममध्ये बोलून घेते आणि म्हणते, तू रमाच्या ढोवा जेवणाला तिकडे जायचंस. तेव्हा सीमा असं दाखवून देते की मला काही माहीतच नाही, कुठे तिकडे, मी कुठे जाऊ, रमा ते इथे. तेव्हा इरावती तिला म्हणते, तुला सगळं माहीत आहे, तू मला वेड्यात काढू नकोस, तुला सगळं माहीत आहे, काय खरं काय खोटं ते. आता सीमा पक्की तावडीत सापडलेली असती इरावतीच्या. इरावती म्हणते, तू एकटीच जायचंस तिकडे. असं बोलत असताना तेव्हा सीमा आता रमाला फोन लावते आणि म्हणते, मी तुझ्या ढोवा जेवणाला तिकडे येत आहे. आणि रमा फोनवर रडायला लागते आणि इकडे सीमा पण खूप इमोशनल झालेली असते. रमा तिकडून म्हणते की प्लीज तुम्ही यांना घेऊन या माझ्या ढोवा जेवणाला. पण नाईलाज असतो, कारण की अक्षय तिकडे जाऊ शकत नसतो, कारण की इकडे माहीचं ढोहा जेवण करायचं असतं खोटं. त्यामुळे अक्षयला तर वाटत असतं हीच रमा आहे, त्यामुळे अक्षय तर ऑब्व्हियसली इकडेच थांबणार असतो. आणि इकडे रमाची खूप इच्छा असते की त्यांनी ढोहा जेवणाला इकडे पण यावं. आता हे सगळं सीमा कसं मॅनेज करेल. आणि इकडे इरावती सीमाला खूप ब्लॅकमेल करत असते, तुझा मुलगा जो दुबईला चालला आहे ना, ते प्लॅनिंग पण माझंच आहे, मीच त्याला दुबईला लावत आहे. आता विचार करतो, दुबईला चालला आहे आणि समजा चुकून त्याचा तिकडे ॲक्सिडेंट वगैरे झाला तर. हे सगळं ती असं खूप घाबरत असते सीमाला. आणि सीमा हे सगळ्या बोलण्याने खूप घाबरते. आणि इरावती जसं सांगते तसं आता सीमा पण इरावतीचंच ऐकायला लागलेले असते. आता पुढे जाऊन हे सीमा इरावतीचं आणि ह्या माहीचं सगळं सत्य सगळ्यांपुढे आणेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.